रेडी आहे. किती भारी असा रंग पण आलाय. तर आता फायनली आता आपण ह्याला दम देणार आहोत. तवा ठेवलाय. हाय, तर तुम्ही बघितलं माझा व्हिडिओ शूट पण झाला आमच्या शेतामध्ये. तर आज मी आले परळीला माझ्या मावशीच्या घरी. तर मावशीच्या इकडे चाललाय आता माझा बिर्याणीचा बेत. नाश्ता वगैरे झालाय सकाळचा. आता बिर्याणीचा बेत चाललाय आमचा. तयारी सगळी सुरू झाली. तर सगळी तयारी सुरू झाली आमची बिर्याणीची. तर मी गावाला फर्स्ट टाइम बिर्याणी बनवते. चिकन वॉश केलेलं आहे आणि हा ऑनियन पण आहे मस्तपैकी फ्राय करायला ठेवलेला आहे. बघताय. आणि आता आमची बिर्याणीची तयारी सुरू आहे. ही माझी मावशी आहे, काम सुरू आहे तिचं. तर आता मी बनवते बिर्याणी. चिकन आहे, 1 किलो चिकन आहे. तर मला 1 किलोची बनवायची नाही, पावशेर मी काढणार आहे. रस्सा भाजी बनवायची मस्तपैकी. आपला कांदा बघा किती छान पैकी फ्राय होतोय. तर मी चिकन काढलेलं आहे भाजीसाठी. तर आता सर्वात आधी मीठ, चवीप्रमाणे मीठ टाकूया. या आईने पेस्ट बनवली अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. हे पण पेस्ट घालून घेऊया 2-3 चम्मच. तर ही रेड मिरची पावडर आहे घरगुती. तर हा तिखट आहे त्यामुळे मी 2 चम्मच टाकते. मिरची पावडर झाली की हळद पण टाकून घेते. हळद 1 चम्मच. दही कसं आहे, तर दही पण घरगुतीच आहे. दही पण टाकून घेऊया. मस्तपैकी आता हे हलवून घ्यायचं चिकन. चिकन व्यवस्थित हलवायचं, सगळं असं एकजीव करायचं. तर आता हे सगळं मॅग्रिनेट झालंय. इथं मी थोडा वेळ झाकून ठेवते ह्याला, जोपर्यंत कांदा आपला जो आहे ना तो होणार नाही. त्याला व्यवस्थित झाकून ठेवते आणि मस्तपैकी हा कांदा आपला भाजता येतो तोपर्यंत. लिंबू टाकायचा राहिला होता, तर हा लिंबू पण मी टाकून घेतलाय. आणि हा आपला क्रिस्पीवाला ऑनियन मस्तपैकी असा आपण क्रिस्पी असं टाकून देऊया ह्यावरती. आणि दम लावायला थोडासा ठेवून दिलाय मी. इथं पण असा टाकून देऊ आणि मस्त हलवून घेऊया. फोडणीसाठी राईसच्या तर हे खडे मसाले 2-3 लवंग घेतलेत. हे पण घेतलाय मसाला. आणि विलायची 4, स्टार फूड 2 आणि तेजपत्ता, हे शहाजिरे. तर मी आता मस्त पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे. आपलं भाजीसाठी चिकन पण मस्तपैकी इकडं आईने शिजत घातलंय. आणि हे पातेल्यामध्ये मस्त लावले. मी आता राईस लावणार आहे. तर लगेच हे खडे मसाले तेल तापलं की टाकायचे. तर तेल मस्तपैकी तापलेलं आहे. ते खडे मसाले टाकून देऊया आपण. लगेच पाणी पण टाकून घेऊ. पाणी आहे, मस्त टाकले पाणी. तर हे मोठे चम्मच आहेत मीठ. तर हे मीठ पण टाकून देऊ. 1.5 चम्मच टाकणार आहे मी. ह्याला मस्त उकळी आली ना की आपण राईस टाकून देऊया वॉश करून. तर बघू शकताय आपण ह्याला किती छान मस्तपैकी ही उकळी आली. आणि तुम्हाला जर हे मसाले कुणाला घरामध्ये खाऊशी वाटत नसतील तर असं करायचं, मस्तपैकी काढून घ्यायचं. हे सगळं फक्त विलायची ठेवून द्यायची वाटलंच तर. बाकी हे सगळं काढून घ्यायचं. हे दाताखाली येतं. हे लगेच थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. कारण कोथिंबीर आधी टाकू शकता, पण आपल्याला खडे मसाल्यासोबत काढताना कोथिंबीर पण येईल, त्यामुळे कोथिंबीर अशी नंतर टाकायची. इकडे राईस मस्त वॉश केली जाते. मस्त इकडे तयारी सुरू आहे. राईस लगेच टाकला जाते. तर आपलं मस्त तांदूळ वगैरे टाकलेले आहेत बघू शकताय राईस. आणि ह्याला आता मस्त शिजू देऊया 70 ते 80. चला फायनली आता दमसाठी पतीला मस्तपैकी चढलेला आहे. तुम्ही म्हणता पतीला असं काळा आहे, पण हे तसंच आहे कारण ह्याच्यामध्ये दम भरपूर वेळेस लावलेला आहे, त्यामुळे खराब झालेला आहे. तर आपलं साहित्य पण रेडी आहे. कांदा, हा कांदा
पेस्ट, ह्याच्यासाठी दमसाठी कोथिंबीर, टमॅटो. आता ह्याची मस्त फोडणी करते. पैकी कांदा टाकलाय. आता कांदा होणार मस्त फ्राय, थोडा गोल्डन कलर आणायचा आपल्याला. आपला राईस बघू शकता किती छान असं शिजलाय, एकदम मोकळा मोकळा. 70% शिजलाय हा, 100चं 70 शिजलाय. तर आता हा बस झालाय. मी आता थोडीशी अशी वाफ जायला असं थोडंसं ठेवते आणि हे ठेवते. तर इकडे फोडणीची तयारी. टमॅटो टाकलाय लगेच आणि पेस्ट पण टाकून घेऊ लगेच 2 चम्मच. आपण मस्तपैकी पाणी टमाट्याचं होईपर्यंत मस्त फ्राय करून घेऊया. हा हे चिकन मसाला 1 चम्मच आकाराचा टाकूया. शाही बिर्याणी मसाला, आपलं मॅग्रेनेट चिकन टाकून घेतलंय. हलवूया ह्याला मस्तपैकी कोथिंबीर टाकूया आता वरून. आपलं चिकन किती छान शिजतंय बघा, तेल पण सोडायला लागले लगेच. मस्त कोथिंबीर टाकूया आणि ह्याला शिजत देऊया 15 मिनिटं. पण शिजून रेडी आहे. किती भारी असा रंग पण आलाय. तर आता फायनली आता आपण ह्याला दम देणार आहोत. तवा ठेवलाय वरती. आता मस्तपैकी आपण दम मारूया. आता ह्याला राईस टाकून घेऊया. आता मस्त आपण तळलेला हा कांदा, लगेचच आपली कोथिंबीर अशी खूप सारी. पुदिना पण टाका तुमच्याकडे असेल तर. आता ह्याला काय करूया, आपण थोडेसे होल करूया. होलमध्ये टाका. हे घरगुती तूप आहे ना, त्यामुळे सरकत नाहीये. मस्तपैकी आता आपण असं लावलंय ह्याला. आता ठेवून द्यावं 1 अर्धा तास बिर्याणी, मग बघायची बिर्याणी. प्रोफेशनल दम. सुती कपडा भिजवायचा मस्तपैकी आणि ह्याला पॅक करून घ्यायचं आणि वरती ठेवायचं. मस्त आता हे पॅक करून घेतलंय आपण. मस्त हे पाणी दम झाला आपला. आता हे दम आपला लागलाय मस्तपैकी. आता ह्याला अर्धा तास सोडून देऊया. मस्तपैकी दम लागतंय आपला. मग बिर्याणी फायनल आपली रेडी. की छान येते ना आताच. तर आता मस्त दम लावला इकडे आपण. तोपर्यंत आम्ही आवरावरी करून घेतात किचन. तर भेटू बिर्याणी झाल्याच्या नंतर. काय बिर्याणीचा लुक बघू शकताय कसला भारी आलाय, कशा वाफा. मस्तपैकी सगळं रेडी झालेलं आहे आणि जेवणाचं ताट पण रेडी आहे. बघू शकता चिकनचा रस्सा, ज्वारीची भाकरी, लिंबू, बिर्याणी आणि कच्ची मेथी शेतली खायला खूप छान लागते भाकरीसोबत. तुम्ही खातात का असं मला कमेंट करून सांगा. तर नील, आवडली का तुला बिर्याणी? ते तर मुद्दाम म्हणणार मला नाही आवडली. तर हे आहे मस्तपैकी. आवडली? ओके. तरी मस्तपैकी असं ताट रेडी आहे आपलं. हे कसलं भारी आहे. आता ताव मारायचा मस्तपैकी. चला आता सुरू करू जेवायला. मस्तपैकी असं ताट लागलंय. आता मस्त खायचं. तर ही आहे आपल्या बिर्याणीचं लेग पीस. चिकन असं ज्युसी झालं, ज्युसी. त्याच्यासोबत खायचं हे. अजून राईस. ओके. तर जेवण वगैरे खूप असं फुल झालेलं आहे आणि आता असं झोप येते ना. तर आता मी थोडंसं जेवण करून झोपणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि बिर्याणीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर तुम्हाला शेअर पण करा. तर चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.